तर इथं एक अत्यंत दुर्मिळ असा साप भेटलेला आहे। स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण भाऊंकडे एक साप रेस्क्यूसाठी आलेलो होतो। दादा नाव काय? सागर लहू गांगुर्डे। सागर दादा लहू गांगुर्डे, गाव पिंपरी अंचला। बघा, वणीपासून 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे। आणि त्याच्या घराच्या ओरांडीत इथं एक साप पाहिलेला होता भिंतीवर। आपण खूप शोधाशोध केली, उस्तर केली, पण साप भेटलाच नाही। त्यानंतर अजून इकडं कवलं होते, आपण उचलण्याचा प्रयत्न केला तर इथं एक अत्यंत दुर्मिळ असा साप भेटलेला आहे। मित्रांनो बघा, भारतात 4 विषारी साप आढळतात। 4 विषारी सापांपैकी एक चौथा म्हणजे फुरसे। तर बघूया, साप इथं आहे। खूप काळजी घेऊन आपल्याला रेस्क्यू करावं लागेल। हे बघा, किल्लो आहे थोडा, पण बघा खूप अडचणीमध्ये असल्यावर दिसत नाही। हे बघा, चावण्यासाठी अटॅक करतोय। बघा, तुम्ही जवळून बघू शकता त्याचा रूप, रंग, आकार। तर बघा, इथं जी साईज आहे, इथं अडचणीचा भाग आहे, म्हणून आपण त्याला एका प्लास्टिक बरणीमध्ये पॅक करत आहे। आणि खाली जाऊन परत या सापाबद्दल तुम्हाला माहिती देऊ। हे बघा, भारतात 4 विषारी साप आढळतात, त्यावरती मण्यार, नाग, घोणस आणि चौथा नंबरचा असतो जो फुरसे। हाच तो साप आहे, अत्यंत विषारी असतो। चला आपण खाली जाऊन परत माहिती देऊ जंगलामध्ये रिलीज करताना। बघा, खूप मोठा जंगल एरिया आहे। तर मित्रांनो बघा, आपण काही वेळापूर्वी एक अत्यंत दुर्मिळ, खूप दिवसांनी भेटलेला आहे। बघा, आपण शोधण्यासाठी खूप मोठं जंगल आहे, जंगलाच्या दिशेने आलेलो आहे। तर बघूया, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो। फुरसे, भारतातील 4 विषारी सापांपैकी एक असणारा फुरसे साप बघा, आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे। हे बघा, गवताळ प्रदेश आहे, याच्यामध्ये काही दिसत नाही। हे बघा, गवताची आणि त्याची साईज सारखीच आहे। बघा, तुम्ही याच्यावरती बघू शकता। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक, मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच नवीन सापाच्या दुर्मिळ जाती तुम्हाला पाहिजे असतील तर माझं बेल आयकॉन पण ऑल करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर माझी नोटिफिकेशन बघायला भेटेल। हे बघा, हा जो साप आहे फुरसे जातीचा साप आहे। हा साप शक्यतो गवताळ भागात, डोंगर प्रदेशातच जास्त प्रमाणात आढळतो। बघा, आपण त्याला थोडं आवाज बघा त्याचा। तर बघा, तो त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज होईल। साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा, एक पाऊल प्रगतीकडे। साप वाचला तर निसर्ग आपोआप वाचेल, निसर्ग वाचला तर पर्यावरणाचा समतोल वेळोवेळी, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू वेळोवेळी होत राहतील। बघा, तर तो त्वरित जंगलाच्या दिशेने जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।